झाली पाहिजे, आमचे नगराध्यक्ष झाले पाहिजे, याच्यासाठी आपल्याला लढायचंय आता. म्हणून अभंग मुद्दाम निवडलाय मी. शिवहार आणि लढण्यासाठी एकच आहे, आमची एकजूट असली पाहिजे. एकच हत्यार आहे आमच्याकडे की आपण एक झालं पाहिजे. आपल्या धर्मासाठी, आपल्या संप्रदायासाठी आपण आपापसातले मतभेद विसरले पाहिजे. हे आपले घरातले घरात ठेवायचं, पण धर्मासाठी एकत्र यायचं. आणि मनोहर धोंडे सरांनी आपल्याला हेच शिकवले की बाबा आपल्याला कितीही जरी त्याग करावा लागला, किती त्यांच्या इतका त्रास आपल्याला काहीच नाही हो. इतका त्रास आम्ही शेजारी आहोत त्यांचे, आम्ही सगळं पाहिलंय, उघड्या डोळ्यांनी पाहिलंय काय दुःख आहे सरांचं, पण कधी चेहऱ्यावर त्यांनी दाखवलं नाही हो. म्हणून आपण आपापसातले गैरसमज विसरून जा आणि त्यांच्यासाठी आपण एकत्र या. शिवहार बसवलिंग स्वामी म्हणतात की देवानं सगळ्या ब्रह्मांडावर कब्जा केलाय, 3.5 हाताचं शरीर आम्हाला दिलंय, देवासोबत युद्ध करायचंय. आता आपलं जर भांडण झालं तर आपण कोणाकडे जातो? तंटमुक्ती अध्यक्षाकडे, बरोबर आहे ना? तंटमुक्ती अध्यक्षाकडे आपण जातो. मग आता देवाचं आणि बसवलिंग स्वामीचं भांडण ते कोणाकडे गेलं? तंटमुक्ती अध्यक्षाकडे गेलं. कोण असेल बरं? बसवलिंग स्वामीचा आणि देवांचा तंटमुक्ती अध्यक्ष कोण असेल सांगा ना. सद्गुरुने केली दोघा भुजावर, Oh,